श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 16 श्री गणेशाय नमः. कानिफनाथ आणि त्यांचे शिष्य यापैकी एकही भुलला नाही. 1 महिना झाला तरी कोणीच वश होईना. मच्छिंद्राला वाटले, धन्य आहे या नाथपंथीयांची. मी मात्र मारुतीच्यासाठी इथेच रमलो. त्याचा निरोप घेण्यासाठी कानिफ आला. तेव्हा मच्छिंद्र काय बोलणार. त्याने मोठ्या सन्मानाने त्याला निरोप दिला. खूप संपत्ती, हत्ती, घोडे, कनाती, तंबू, राहुट्या, शिबिका, रत्ने, मोती, कितीतरी उपयोगी वस्तू दिल्या. 1 कोसभर अंतरापर्यंत मच्छिंद्र त्यांच्याबरोबर गेला. मग कानिफाने श्रीराज्य सोडले. देशोदेशी हिंडत तो गौड बंगालात सुद्धा गेला. जेथे जेथे तो व त्यांचे शिष्य जात तेथे त्यांचे उत्तम स्वागत होई. सगळीकडे कानिफाची व त्याच्या शिष्यांची कीर्ती दुमदुमली. हेळापट्टण नगरात गोपीचंदाला सुद्धा कळले. त्याने दूत पाठविले. कानिफाचे वैभव, त्याची सिद्धी, त्याचा प्रभाव, त्यांचे वैराग्य, त्यांचे तपस्वी शिष्य, सर्वत्र झालेली त्यांची कीर्ती राजाने ऐकली. इकडे काय झाले, गोरक्षनाथही बंग देशातच आलेला होता. मार्गात एका अरण्यात त्याला कानिफ व त्यांचा शिष्यमेळा दोघेही भेटले. एकमेकांना भेटून त्यांना फार आनंद झाला. प्रेमाने गोष्टी चालल्या होत्या. कानिफला आपल्या विद्येची चुणूक दाखवली तर गंमत वाटेल. तेव्हा तो गोरक्षाला म्हणाला, ही आमराई मधुर फळांनी भरलेली आहे. फळे खायला आणू का? गोरक्ष म्हणाला, नको, उगाच कशाला त्रास. कानिफ म्हणाला, त्यात त्रास कसला, शिष्यांना सांगतो, ते आंबे तोडून आणतील. गोरक्ष म्हणाला, एवढा त्रास त्यांना कशाला? आता शिष्य आहेत, नसेल तर स्वतःच आणावे लागतील. तुमचीच इच्छा असली तर माझ्यासाठी एवढेच करा. आपल्या विद्येच्या बळाने तुम्ही इथे फळे आणून द्या. कोणी उठून जायचे नाही. कानिफाला तेच हवे होते. त्याने भस्मावर विभक्तास्त्र व आकर्षणास्त्र जप करून भस्म फेकले. त्यामुळे झाडावरचे पिकलेले आंबे सुटले व तरंगत समोर येऊन हातात पडले. कितीतरी आंबे आले. सर्व शिष्य मंडळी व गोरक्ष आंबे खाऊन तृप्त झाले. सर्वांनी हात धुतले. नंतर गोरक्षाला वाटले, आपली विद्याही याला दाखवावी. मग गोरक्षाने सुद्धा विभक्तास्त्र व आकर्षणास्त्र यांचा प्रयोग करून आणखी दूरच्या आंबराईतली फळे आणली. ती पण खाऊन झाली. पुष्कळ फळे उरली. तेव्हा गोरक्ष म्हणाला, ही उरलेली फळे पुन्हा वृक्षांना लावून ठेवावी. कानिफ गडबडला. तो म्हणाला, असे कधी झाले आहे का? गोरक्ष म्हणाला, खरा गुरुभक्त असेल तर त्याला काय अशक्य आहे. गुरुपुत्र पवित्र श्रद्धावंत असेल तर तो दुसरा ब्रह्मदेवसुद्धा उत्पन्न करील. इकडचे जग तिकडे करील. त्याला कठीण असे काय आहे? त्यावर कानिफ म्हणाला, अरे हो, माहीत आहे. तू माहीत आहे. तुझा गुरु माहीत आहे. तुमची योगविद्या, योगाचे नाव, भोगाची हाव, सगळे श्रीराज्य तुझ्या गुरुने भोगले आहे. अजून भोगतोय. कशाला उगाच वल्गना करतो? हे शब्द ऐकताच गोरक्ष खवळला, दुःखित झाला. पण तो म्हणाला, तुझा गुरु पण केवढा प्रतापी आहे माहीत आहे. 10-12 वर्ष लेदीच्या कुपात पडलाय, प्रत्यक्ष नरकात. त्याला स्वतःचा उद्धार करता येत नाही का? तो तुला काय उद्धारणार? जरा 4 सिद्धी मिळाल्या की झाले. शिष्यांचा तांडा फिरवतोस. हेलापट्टण नगरात बघ जाऊन. राजा गोपीचंद त्या जालंधराला चांगला वस्ताद भेटलाय. उकिरड्यात पुरून टाकलाय त्याला. माझा गुरु असा नाही. मारुतीसह सगळ्या देवांना शरण आणले आहे त्याने. आता पहाच त्याचा प्रभाव. जय मच्छिंद्रनाथ, जय अलख निरंजन. आता ही पडलेली फळे पुन्हा डाहळ्यावर जाऊन चिकटतील. गोरक्षांनी पुन्हा स्पर्शास्त्र म्हणून ती आंबे झाडांना चिटकवले. ते पाहून जालंधराचे वर्तमान ऐकून कानिफ प्रांजलपणाने गोरक्षाला शरण आला. गोरक्ष श्रीराजाच्या दिशेने निघाला. मच्छिंद्र कोठे आहे त्याचा पत्ता त्याला लागला होता. कानिफ हेलापट्टण नगराकडे निघाला. जालंधराची वार्ता त्याला कळली होती. त्याचा शोध घेतल्याशिवाय त्याला राहावेना. कानिफनाथ येत आहे हे कळताच गोपीचंद राजा स्वतः मोठ्या वैभवासहित त्याचे स्वागत करायला आला.
जालंधर घाणेरडा होता. हा योगी कसा वैभवशाली आहे. माझ्यासारख्या राजाला असा श्रेष्ठ गुरु शोभेल. आईला काय कळते असा विचार त्याच्या मनात येत होते. कानिफ संतापलेला होता. प्रत्यक्ष गुरुची भेट झाल्याशिवाय राजावर राग करणे बरे नाही असे त्याने ठरवले. राजा समोर आला. त्याने लोटांगण घातले. त्याची स्तुती केली. त्याला राजवाड्यात नेले. तरी कानिफ शांत होता. राजाने अनुग्रह मागितला. तेव्हा मात्र कानिफाने रागाने म्हटले, राजा, ज्याचा खरा अनुग्रह तू घेतला पाहिजेस त्याला तू पुरून ठेवले आहेस. घोड्याच्या लिदीत, शेणात आणि माझ्या पुढे कशाला रे लोटांगण घालतोस. राजा ते ऐकताच घाबरला. त्याने संताची दयाळू वृत्ती वर्णन केली. वारंवार क्षमा मागितली. तेव्हा कानिफाने त्याला अभय दिले. इकडे त्यांचे भाषण एका दासीने ऐकले. त्यांनी मैनावतीला सगळे सांगितले. मैनावती दुःखाने व्याकुळ होऊन राजाला भेटली व त्याला फार बोलली. राजाने तिची पण क्षमा मागितली. कानिफाचा राग शांत करण्याचे काम राजाने आईलाच करायला सांगितले. पुत्रासाठी आई काय करणार नाही. मैनावतीने कानिफाची भेट घेतली. आपण जालंधराचा शिष्य आहोत असे सांगितले. कानिफ म्हणाला, एवढा मोठापणा सांगतेस तर त्याला लिदीत पुरून का ठेवले. हीच का तुझी गुरुभक्ती. कसा न्याय आहे. ती म्हणाली, गुरुबंधू, मी तुझी बहीण आहे. मी काय सांगते ते ऐक. मला ही गोष्ट मुळीच माहीत नव्हती. गोपीचंदाला मी त्याच्याकडून अनुग्रह घेण्यासाठी विनवित होते. तेव्हा त्यानेच हे गुप्तपणे केले. मला आता दासीकडून तुमचे बोलणे कळले म्हणून मी धावत आले. जालंधरनाथ गोपीचंदावर कोप करतील तर मी बुडालेच म्हणून समजेन. गुरुबंधू, सर्वांना तू वाचव. मैनावतीचे बोलणे ऐकून कानिफाचे मन द्रवले. त्याने तिला सांगितले, बिहू नकोस. मी राजाचे अकल्याण करणार नाही. तेव्हा मैनावती वेगळ्या वाटेने राजवाड्यात गेली. मैनावतीने गोपीचंदाला जेव्हा सर्व सांगितले तेव्हा त्याची भीती कमी झाली. जालंधरनाथ जिवंत आहे की नाही याची गोपीचंदाला माहिती नव्हती. पण मैनावती मात्र योगीजनांचे तपोबल जाणून होती. इति श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 16 संपूर्ण. गोरक्ष जालंधर चर्पणाच्च अडबंग कानिफ मच्छिंद्रराध्या चौरंगी रेवणाक भरती संज्ञा भूम्यां बभूर नवनाथ सिद्धः. गोरक्ष जालंधर चर्पणाच्च अडबंग कानिफ मच्छिंद्रराध्या चौरंगी रेवणाक भरती संज्ञा भूम्यां बभूर नवनाथ सिद्धः.